छत्रपती संभाजीनगरमधल्या एका मुलीची धक्कादायक घटना संपूर्ण देशात व्हायरल. संपूर्ण महाराष्ट्र रडला जेव्हा मुलीची आई म्हणाली, माझ्या मुलीसारखी मुलगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका आदर्श शिक्षिकाच्या मुलीने एक असा धक्कादायक प्रकार केला जो पाहून संपूर्ण देशातल्या आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. एक मुलगी जी अभ्यासात अत्यंत हुशार, जी मुलगी जिच्या चेहऱ्यावर नेहमी हसू असायचं, जिच्या बोलण्यात नेहमी गोडवा, तिचं कुटुंब म्हणजे तिचे वडील जे आदर्श शिक्षक होते, तिची आई घरकाम करायची, त्यांचं कुटुंब संपूर्ण समाजासाठी आदर्श होतं. लोक म्हणायचे काय संस्कार आहेत या मुलीचे, तिचे अगदी कौतुक केलं जायचं. पण जेव्हा या मुलीचं सत्य उघडकीस आलं, जेव्हा त्या मुलीचा धक्कादायक प्रकार न्यूजला आला, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडाली. हे प्रकरण जेव्हा आईला समजलं, तेव्हा आई म्हणाली की अशी मुलगी माझ्या पोटाला आली, पण अशी कुणाच्याच पोटाला जन्माला येऊ नये. मग असे उद्गार त्या आईने का काढले? आईने हा प्रकार स्वतः माध्यमांना येऊन सांगितला. आई म्हणते, माझ्या मुलीची ही घटना प्रत्येक पालकाला माहिती झाली पाहिजे. की आईनं तो प्रकार दाबून ठेवला नाही, तिचे वडील दाबून ठेवत होते, पण तिच्या आईने अक्षरशः तो प्रकार सगळ्या जगाला सांगितला. मग असं काय झालं या मुलीच्या बाबतीत? या मुलीनं असा कोणता धक्कादायक प्रकार केला की त्यामुळे तिची आईच तो प्रकार प्रकाशात आणायला निघाली? एक आई आपल्या पोटच्या लेकीला असं का म्हणत आहे की अशी मुलगी कुठे जन्माला येऊ नये? असं त्या नेमकं मुलीनं काय केलं? आईने तो प्रकार टीव्ही समोर येऊन का सांगितला? का संपूर्ण महाराष्ट्रातल्या पालकांची झोप उडाली? चला जाणून घेऊया या धक्कादायक घटनेचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. एक घटना जी संपूर्ण देशात व्हायरल झाली. ही घटना एका कुटुंबाची. एक कुटुंब जे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत होतं, म्हणजे पूर्वीच्या औरंगाबाद इथे. वडील एक आदर्श शिक्षक, मुलांना ज्ञान देणं, संस्कार शिकवणं हे त्या वडिलांचं आयुष्य. घरातली एकुलती एक मुलगी, तिचं नाव होतं रिया. आई वडील रियावर जीवापाड प्रेम करायचे. रिया अशी होती की ती अभ्यासात अत्यंत हुशार, चेहऱ्यावर नेहमी हसू, बोलण्यात गोडवा, आणि तिचं कुटुंब समाजासाठी आदर्श. सगळेच म्हणायचे काय संस्कार त्या मुलीचे. पण आदर्श दिसणाऱ्या कुटुंबाच्या हात एक काळोख दडला होता. एक असं रहस्य ज्याची कुणालाच कल्पना नव्हती. जी मुलगी कालपर्यंत हसत होती, आज्ञाधारक होती, अभ्यासात हुशार होती, तिने अचानक एक दिवस असा धक्कादायक प्रकार केला. तो जेव्हा उघड झाला तेव्हा आई डायरेक्ट म्हणाली की अशी मुलगी कोणाच्याच पोटी जन्माला येऊ नये. आज अख्खा महाराष्ट्र रडतोय. मग मुलीनं काय केलं पहा. आज जेव्हा या रियाचा प्रकार उघडकीस आला तेव्हा आईनं कळकळीची विनंती केली की हा प्रकार दाबून ठेवू नका, हा प्रकार अक्षरशः सगळ्या महाराष्ट्राला समजू द्या. आणि म्हणून तिच्या आईने हे सगळं समोर आणले. आता आईने पहिल्यापासून सांगायला सुरुवात केली. रिया जिचं बालपण अतिशय आनंदात गेलं. वडील शिक्षक असल्यामुळे घरात शिस्त, पण रिया वडील आणि आई यांच्यातला दुवा होती. घरात काही तणाव असला तर रियाचं हसणं पाहून तणाव दूर व्हायचा. रिया 5वी 6वी पर्यंत अत्यंत निरागस होती. ती फक्त अभ्यास आणि खेळ या दोन्ही गोष्टीमध्येच रमलेली असायची. पण रिया जेव्हा 8वीत आली तेव्हा तिच्या आयुष्यात एक अदृश्य बदल जाणवला. ही गोष्ट आहे साधारण 8 वर्षापूर्वीची. जेव्हा रिया 8वीत होती, तिच्या वागण्यात अचानक बदल झाला. प्रचंड अभ्यास करणारी रिया आता अभ्यासच करत नसायची. आईला हे जाणवायचं, पण नेमकं काय प्रॉब्लेम आहे हे तिच्या आईला कळत नव्हतं. रिया अचानक शांत राहायला लागली होती. कधी कधी एकटी बसून राहायची. आता सुरुवातीला आईला वाटलं की मुलगी किशोर वयात आल्यामुळे तिच्या शरीरात बदल झाले आणि हा बदल कदाचित तिच्यामुळे तिच्या वागण्यात झाला असेल किंवा तिला भीती वाटत असेल. पण रिया तिच्या मनात काय चालू होतं, तिच्या मनात काय दडलं होतं जे कोणालाच दिसलं नाही. 8वीला असताना तिच्या मनामध्ये एक घटना घडली होती जी तिने मनातच दाबून टाकली आणि ज्यामुळे आज जे घडलंय खरं तर त्याची सुरुवात 8वीला झाली होती. त्याची पायाभरणी तेव्हाच झाली. पण जसं प्रत्येक आईवडील दुर्लक्ष करतात तसंच तिच्याही आईवडिलांनी दुर्लक्ष केलं. तिच्या आईवडिलांनी त्यावेळेस ॲक्शन घेतली नाही. म्हणून रियाच्या बाबतीत आज दुसरी भयानक घटना उघडकीस आली. रियाच्या वागण्यातलं जे मौन होतं त्याची आईला शंका येत होती. तिची आई ही शंका कशाची हे तिला कळत नव्हतं. हेच मौन रियाच्या भविष्यात काहीतरी धोका ठरणार होतं, पण याची कल्पना कोणालाच नव्हती. रिया आता 8वीतून 9वीला आली, 9वीतून 10वीला आल्यावर रियाला 88% मार्क पडले. संपूर्ण कुटुंब आनंदित झालं. वडिलांचा रियावरचा विश्वास आणखी वाढला. पण रियाच्या चेहऱ्यावरचा आनंद कुठेतरी हरवला होता. 8वीलाच तिच्यासोबत एक गुपित घटना घडली होती ज्याची सावली 10वीवर पडली, पण आई वडिलांना समजलं नाही. पण जेव्हा आज हे प्रकरण उघडकीस आलं तेव्हा 8वी पासूनचे तिचे जे सगळे प्रकरण होते ते आता सगळे उघडकीस आले. तिच्या आईने ओरडून सांगितलं 8वीला हे घडलं म्हणून तिने आज असं केलं आणि म्हणून अशी पोरगी कुठे नको. आता खरा महाराष्ट्र आज धक्कादायक त्या ठिकाणी परिस्थितीतून चाललाय. पण मुलीची सुरुवात 8वीलाच झाली. 10वीला यश मिळालं. रिया पुढील शिक्षणासाठी शहराबाहेर हॉस्टेलला तिला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आई वडिलांनी खूप विचार करून निर्णय घेतला होता. त्यांना वाटलं रिया बाहेर जाईल, नवीन लोकात मिसळेल, तिचा आत्मविश्वास वाढेल. रिया हॉस्टेलला गेली. सुरुवातीला सगळं काही ठीक. ती रोज आईला फोन करायची. काही दिवसांनी तिनं फोन करणं कमी केलं. आईने विचारलं का फोन करत नाहीयेत. तेवढ्यात ती म्हणाली आई खूप अभ्यास असतो त्यामुळे फोन करणं जमत नाही. आणि मग एक दिवस जेव्हा आईला कॉलेजकडूनच फोन आला, रियाच्या कॉलेजमधून फोन आला आणि कॉलेजमधून फोन आल्यानंतर आई त्या दिवशी घाबरली. आईनं बोलण्यास सुरुवात केली. तिकडून प्राचार्य बोलत होते. प्राचार्य जे बोलले ते ऐकून आईच्या हातातून फोन खाली पडला. खरं तर हा पहिला धक्का होता आणि इथूनच रियाचं आयुष्य सगळं रहस्य उघडकीस येणार होतं. 8वी पासून दाबलेलं रहस्य उघडकीस येणार होतं आणि आई म्हणणार होती की अशी पोरगी कुठेच नको. अक्षरशः पहिला फोन आला, आई जागेवरच चूप. फोनमधून आवाज आला, रियाला कॉलेजमधून काढलंय. रिया अत्यंत हुशार, 10वीला 88%, 12वीला 90%, पण तिला कॉलेजमधून का काढलं? कारण विचारल्यावर कॉलेजने अशा धक्कादायक गोष्टी सांगितल्या की अक्षरशः आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. मग काय होत्या त्या गोष्टी? आईला काय कळालं की जे ऐकून आई वडील हादरले. वडिलांनी नेमकं काय केलं? रियाचं मग नेमकं पुढं काय झालं? यानंतर झालं असं, रियाला कॉलेजमधून काढण्यात आलं. अचानक फोन आल्यावर कॉलेजमधून काढून टाकल्याची माहिती समजली. आई वडील कॉलेजला गेले, हॉस्टेल होतं तिथे गेले. तिथे गेल्यानंतर त्यांना आणखी काही धक्कादायक गोष्टी समजल्या. अजून कोणाशी त्यांचं कनेक्शन नव्हतं. मग त्यांनी रियाला ते घरी घेऊन आले. रियाला घेऊन आल्यावर रियाची विचारपूस केली. रियानं काही एवढं सांगितलं नाही. रियाला 2 वर्ष त्यांनी घरीच ठेवलं. ती आईला आता अशा धक्कादायक गोष्टी समजल्या होत्या, त्यावेळेस त्यांनी त्यावर जास्त काही केलं नाही. 2 वर्ष घरी ठेवलं. 2 वर्ष तिच्यावर पहारा ठेवला. त्यांना असं वाटलं की रियाला वाईट मार्गापासून आपण वाचवतोय. पण मग रियाच्या मनात काय सुरू होतं याची कल्पना कुणाला नव्हती. 2 वर्षाच्या एकांतवासानंतर तिला पुन्हा शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आलं. आई वडिलांचा आता रियाला सुधारण्यावर विश्वास होता. रिया पुन्हा पुण्याला गेली, पण यावेळी ती शांत होती. पुण्याला गेल्यावर तिने तिच्या आई वडिलांपासून अंतर ठेवायला सुरुवात केली. ती फक्त आवश्यक असेल तेव्हाच फोन करायची. मी रूमवर आहे, अभ्यास करते असं सांगायची. पण रियाच्या आयुष्यात नेमकं काय सुरू होतं? तिला आधी कॉलेजमधून का काढलं होतं? 8वीलाच तिच्या वागण्यात का बदल झाला होता? या सगळ्या गोष्टींचं कनेक्शन आता उघड होणार होतं. कारण की रिया आता एक असं पाऊल उचलणार होती की ज्याने संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसणार होता. एका दिवशी झालं असं, पुण्यामधून अचानक एक फोन आला. तो फोन होता, त्याच्यात असं सुरुवातीला विचारण्यात आलं, रिया तुमची मुलगी आहे का? तिकडून हो असा आवाज आला. रियाने जीवन संपवलं. अशा प्रकारचा फोन. रियाने पुण्यामध्येच तिचं जीवन संपवलं होतं. एक आदर्श शिक्षकाची मुलगी, लाडाकोडात वाढलेली, चांगले मार्क पडलेली, पण तिने जीवन संपवलं. तिने जीवन असं का संपवलं याचा तपास सुरू झाला आणि त्या तपासात 8वी पासून 12वी पर्यंतचे सगळे धक्कादायक रहस्य उघडकीस आले. त्याच्या लक्षात आलं, 8वीला रिया जेव्हा शाळेत होती तेव्हा तिच्यावर एका 21 वर्षाच्या मुलानं नको तो प्रकार केला होता. हे प्रकरण तिच्या आईला माहिती होतं, पण शिक्षकाच्या मुलीच्या बाबतीत असं घडलं, बदनामी होईल म्हणून ते प्रकरण दाबून ठेवलं. जेव्हा ती हॉस्टेलला आली तेव्हा तिचं एका मुलावर प्रेम झालं. तिथेही ती 6 महिने राहिली. त्या मुलाकडून तिला बाळ झालं. 16 वर्षी मूल. ते मूल अनाथ आश्रमात ठेवलं. हे प्रकरण 10वीचं होतं. तिचं जीवन संपवण्याचं धक्काचं प्रकरण 3रं होतं. 2 वर्ष घरी राहिली. पुन्हा पुण्याला परत आली तेव्हा 45 वर्षाच्या व्यक्तीसोबत वाघोली ते राहायला लागली. त्याच्याशी लग्न केलं. ती त्याला नवरा म्हणायची. त्याच्याकडून तिला दुसरं अपत्य. इतक्या सगळ्या धक्कादायक प्रकारामुळे ती नैराश्यात गेली आणि तिने टोकाचा निर्णय घेतला. त्याच वेळेस तिची आई रडून सांगत होती, माझी रिया ती अशी होती, ती माझ्या पोटी जन्माला आली कारण आम्ही तिला वेळ दिला नाही. आम्ही तिच्या बरोबर मैत्रिणीसारखं बोललो नाही. आमच्याकडून चूक झाली. आणि रियाबद्दल ती स्वतःच निर्णय घेऊ लागले आणि तिच्या आयुष्यात अक्षरशः नैराश्य आलं. खरं तर हा व्हिडिओ जो आहे हा एका वेगळ्या चॅनलहून व्हायरल झालेला व्हिडिओ आहे. हे कदाचित प्रकरण खूप जुनं असू शकतं किंवा आत्ताच काही दिवसापूर्वी झालेलं असू शकतं. कदाचित कोणत्या ना कोणत्या कारणास्तव हे प्रकरण पुन्हा एकदा व्हायरल झाले. पण याच्यातून एकच संदेश मिळतो की आपल्या मुलींकडे लक्ष ठेवणं आपली किती महत्त्वाची जबाबदारी आहे हे या घटनेतून समजतं. आता या घटनेविषयी तुमचं काय मत आहे नक्की कमेंट करून कळवा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.